एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी, या एकाच रेसिपीपासून दोन रेसिपी कशा बनवू शकतो हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता इथे माझ्या बाजूला थोडंसं काम चालू आहे बिल्डिंगचं, तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो आहे, तर त्याबद्दल खरंच खूप मनापासून सॉरी बोलते. आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता ही रेसिपी आपण चॉपरमध्ये तुम्ही बघितलं की आपण मटारसुद्धा टाकलेला आहे आणि फ्लावरसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यापासून काहीतरी छान आपण बनवणार आहोत. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघा, इथे फ्लावर घेतला आहे. ही फ्लावरची फुलं छान आपण पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. मीठसुद्धा घातलेलं आहे वरतून. आणि बघा, ही फ्लावरची फुलं अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये ही कट करून घेऊया, जेणेकरून ती आपल्याला चॉपरमधून छान अशी वाटतासुद्धा येतील. आता बघा, या पद्धतीनं आपण हे कट करून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा, तुमचा एक लाईकसुद्धा आणि एक सबस्क्राईबसुद्धा आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचा असतो. त्यासाठी आवडली तर रेसिपी नक्की आपल्या रेसिपीला एक लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवरती, तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आता बघा, पुढे काय करायचं, तर कढई गरम केली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आपल्याला काही लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर इथे बघा, मी 10 ते 11 लसूण पाकळ्या, म्हणजे भरपूरच लसूण घेतलेला आहे. याच्यामध्ये मिरच्यासुद्धा मी 6 ते 7 मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण इथे फक्त मिरचीचा वापर करणार आहोत. तर हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी अगदी छान डाग पडेपर्यंत आपण इथे लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे. आता ती साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिली आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं, तर त्याच्यामध्येच आपल्याला बघा हा फ्लावर घालायचा आहे. तर याच्यातील पूर्ण पाणी काढून चाळणीवरती तो निथळायला ठेवला होता. पूर्ण पाणी काढून तो तेलामध्ये घालून घेतला आणि आता आपण त्याच्याबरोबरच 1 वाटी इतपत इथे मी मटार घेतलेले आहेत. तर ते मटारसुद्धा बघू शकता, या पद्धतीनंच आपण इथे छान तेलावरती थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून थोडेसे मऊसुद्धा होतात आणि अगदी आपली रेसिपी पाणी न घालतासुद्धा खूप छान होते. काहीतरी नवीन असं मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा, झाकण ठेवून आपण 1-2 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते. मध्ये मध्ये आपण हे 1-2 वेळा आपल्याला काय करायचं आहे, छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे फ्लावर आणि मटार जो आहे तर तो खाली तळाला चिकटला किंवा करपलासुद्धा जाणार नाही. आणि आता बघू शकता, परत 1 वेळा झाकण काढून छान असं वाफवून घेतलेलं आहे. इथे आता मी तुम्हाला दाखवते. बघू शकता, फ्लावरसुद्धा छान वाफला गेला आहे आणि मटारसुद्धा खूप छान मऊ झालेला होता. आता बघा, हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आपण मटार आणि फ्लावर थंड करून घेणार आहोत. या पद्धतीनं काढून घेऊया. आता बघा, इथे साईडला ठेवून दिलं ते थंड करण्यासाठी. लसूण आणि जी मिरची घेतली होती ती छान अशी ओबडधोबड वाटून घेणार आहोत. अगदी बारीकसुद्धा वाटायची नाही आपल्याला, ओबडधोबडच असावी, म्हणजे खूप छान आपली रेसिपी तयार होते. आता बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते मिरची कशा पद्धतीनं आपल्याला घ्यायची आहे वाटून. लसूण तर छान बारीक झालेला आहे, पण त्याच्यासोबत जी मिरची होती ती थोडीशी अशी राहिलेली आहे, पण जास्त पण बारीक करायची नाही. आता आपल्याला याच्यामध्ये हे मटार आणि जो फ्लावर होता तो या चॉपरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान असं 1-2 वेळा
फिरवून घ्यायचं, जेणेकरून जास्तसुद्धा बारीक होणार नाही. ओबडधोबडच आपल्याला हे मिश्रणसुद्धा हवं आहे. आता बघा, हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते की अगदी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता, पण त्याच्यामध्ये काळजी एकच घ्यायची आहे की आपल्याला खूपच बारीक पेस्ट बनवायची नाही आहे. ओबडधोबड आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला हे झाल्यानंतर दाखवते आपल्याला कशा पद्धतीचं बनवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. आपण काढून घेऊया. त्याच्या अगोदर मी भांड्यामध्येच दाखवते तुम्हाला. हे बघा, या पद्धतीनं आपला फ्लावरसुद्धा छान असा बारीक झालेला आहे, पण जास्त बारीक नाही. ओबडधोबड असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. त्याच्यामध्ये जी एक मिरची राहिली होती बघा, तर ती मिरचीसुद्धा मी खलबत्त्यांमध्ये असं छान ठेचून घेतली, तीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहे. आता आपल्याला एक फोडणी करायची आहे. तर त्या फोडणीमध्ये जिरं, मोहरी, तेलाची छान फोडणी केली. तेल घातलं, जिरं, मोहरी छान फुललं. त्याच्यानंतर बघा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान तडतडला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीमध्येच आपल्याला घालायचे हे कोथिंबीर. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण फोडणीमध्येच घातली की फोडणीला छान असा बघा कोथिंबीरीचा मस्त फ्लेवर म्हणजेच अरोमा येतो आणि आपला पदार्थसुद्धा तितकाच खूप छान लागतो. आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं हे ओबडधोबड, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा तेलावरती छान असं जिरं, मोहरी आणि कढीपत्त्यासोबत मिक्स करून मस्त अगदी हलकं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता बघा, याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर त्याच्यामध्ये इथे मी घेतलेले आहे धणा जिरा पावडर, ती अर्धा चमचाच घातलेली आहे. त्याच्यासोबत इथे अर्धा चमचा आपण घालतो आहे हळद पावडर आणि इथे अर्धा चमचा मी घातलेला आहे गरम मसाला. याच्या अलावा आपण याच्यामध्ये काहीच घालणार नाही. याच्यावरतीच हा पदार्थ एवढा चवीला छान होतो की तुम्ही एक वेळा नक्की मी सांगते म्हणून बनवून बघा आणि नक्कीच तुम्हाला 100% हा पदार्थ नवीन आणि खूपच आवडला जातो. नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका. तर आता बघा, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला 1-2 मिनटासाठी फक्त एक छोटीशी वाफ काढून घ्यायची. आता हे मसाले आपण लास्टला का घातले, कारण त्याच्या आपल्या फोडणीसोबतच घातले तर कदाचित मसाले, कारण जास्त तेल गरम होतं कडकडीत, तर छान असं तुम्ही बघितलं मोहरीसुद्धा पटकन तेलामध्ये टाकली तर अगदी तडतडली आणि कढीपत्तासुद्धा एकदम असा बघा कुरकुरीत झाला होता तेलामध्ये. तर म्हणून मी मसालेसुद्धा लास्टला घातले आणि मसालेसुद्धा तुम्ही आता याला मी ठेचा बोलते. तर या पद्धतीनं जसा फ्लावर आणि वाटाण्याचा ठेचा आपण बनवला आहे, हा ठेच्यामध्ये तुम्ही मसाले हे लास्टलाच घाला. आणि इथे बघू शकता एक वाफ काढून घेतली, कोथिंबीर भरभरून घातली वरतून. वाफ काढून इथे आपला मटारसुद्धा खूप छान शिजला गेला आहे आणि मऊ झालेला आहे. पाणी न वापरता हा पदार्थ म्हणजेच हा आपण इथे फ्लावर आणि वाटाण्याचा ठेचा बनवलेला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीनं बनवून बघा. आणि ही दुसरी रेसिपी मी तुम्हाला जी बोलत होते, तर ही रेसिपी म्हणजे थोडंसं माझं हे मिश्रण शिल्लक राहतं. तर हे तुम्ही अगदी चपाती, आपण जसं पराठा वगैरे लाटतो, तर चपातीमध्ये हे मिश्रण आपण भरूनसुद्धा वरतून एखादी घडी घालून आणि म्हणजे दुसरी चपाती पालती घालून आपण हे मिश्रण मध्ये भरून अगदी छान असा याचा छान पराठा लाटूनसुद्धा खाऊ शकतो. या पद्धतीनं नक्की बनवून बघा. आणि ह्या हिरव्या वाटणामध्ये जो आपण हा ठेचा बनवलेला आहे, खाण्यासाठी अप्रतिम चवीचा तयार होतो. रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा. तसेच व्हिडिओला एक लाईकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. परत सांगते की एक लाईक आणि एक सबस्क्राईबसुद्धा तुमचा आमच्यासाठी, नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचा असतो. त्यामुळे एक लाईक मात्र नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर मग पुन्हा उद्या भेटू अशा छानशा रेसिपीसोबत.